स्त्रियांनी प्राधान्याने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचा फायदा आता तुम्हाला घ्यायचा आहे. आपल्या शिक्षिका, आपल्या बाई आपल्याला जे शिकवतात, चांगलं शिकवल्यानंतर निश्चितपणे तुमच्या मनामध्ये आदर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये दोन प्रसंग असतात. एक प्रसंग ज्या वेळेला विवाह होऊन दुसऱ्याच्या घरी जायचं असतं त्यावेळेला मनामध्ये जी एक चलबिचल झालेली पाहायला मिळते. तशा प्रकारची चलबिचल या ठिकाणी थोडंसं का होईना शेवटचं भाषण मी ऐकलं, त्यांच्या मनामध्ये चलबिचल झालेली की ज्या शाळेमध्ये आपण राहिलो, ज्या मुलींना मी शिकवलं त्यांना मी आज या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जाणार. पण त्यांनी सांगितलं जरी मी सेवानिवृत्त होणार असाल तरी माझं मन या जिजामाता मंदिरामध्ये या ठिकाणी राहणार आहे. असं काही अनेक शिक्षक आज आमच्या या रयत शिक्षण संस्थेमध्ये निवृत्त झाल्यानंतर सुद्धा रयतमध्ये वेगवेगळ्या मार्गाने सेवा देत असतात. अशा अनेक उदाहरणे आज या ठिकाणी आमचे इन्स्पेक्टर बसलेले पाहतात. श्रीगोंद्याला दुसऱ्यांदा मान मिळाला इन्स्पेक्टर या पदावर काम करण्याचा. कनेरकर सर त्यावेळेला आणि नंतर बोडके सर, त्यांचं जे काही शिकवण्याचा जो काही एक चांगल्या प्रकारचा अनुभव होता, त्यांचं जे काही एकूण ज्या वेळेला मुलाखती वगैरे घेतल्या मला भेटायला आले त्यावेळेला ते विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किती काळजी घेतात, त्यांना गुणवत्तेच्या बाबतीमध्ये काय प्रयोग करतात, ते प्रयोग आज सगळ्या आपल्या उत्तर विभागामध्ये 126 विद्यालय आहेत आपले, त्या विद्यालयामध्ये ते प्रयोग चालू असतात. आणि म्हणूनच यांच्या काळामध्ये आज 5 आपले विभाग आहेत. आपला हा उत्तर विभाग आणि आणखीन 4 विभाग. आम्ही पाहिलं की उत्तर विभाग आज शेवटी गुणवत्तेच्या बाबतीमध्ये असायचा म्हणजे 5वा, परंतु यांनी आणि ते एक वाळुंजकर सर म्हणून आहे, ते रिटायर झालेले पण आम्ही त्यांना सोडत नाही. त्यांच्या माध्यमातून 1 नंबरला उत्तर विभाग रयत शिक्षण संस्थेच्या 5ही विभागामध्ये त्या ठिकाणी पहिला नंबर आपल्या या विभागाचा लागलेला आहे. असे गुणवत्तापूर्ण शिक्षक ज्या वेळेला रयतमध्ये मिळतात